म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून नव्या टीमच्या बांधणीला आता सुरुवात करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव म्हणून अश्विनी भिडे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। मेट्रो वुमन म्हणून कारकीर्द गाजवलेल्या अश्विनी भिडे यांची आता मुख्यमंत्री कार्यालयात नियुक्ती झाली आहे। काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांचे सचिव म्हणून श्रीकर परदेशी यांची नियुक्ती करण्यात आलेली होती। चेतन ननावरे आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत। चेतन, निश्चितच अजिंक्य, आता मेट्रो वुमन म्हणून ज्यांचं नाव होतं आणि मुंबई सहित मेट्रोच्या जाळं विणण्यामध्ये ज्यांनी सातत्याने आणि वेगाने काम करून दाखवलेलं अशा अश्विनी भिडेंची आता मुख्यमंत्री कार्यालयावरती वर्णी लागलेली आहे। आणि याआधीही आपण पाहिलं असेल की देवेंद्र फडणवीस स्वतः मुख्यमंत्री असताना, त्यानंतर उपमुख्यमंत्री असताना त्यांच्या बहुतेक महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये अश्विनी भिडेंची नियुक्ती करण्यात आलेली होती। महानगरपालिका असेल किंवा मेट्रो असेल अशा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवलेला होता आणि आता थेट मुख्यमंत्री कार्यालयामधून ते महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा आपल्या वेगळ्या कामाची प्रतिमा दाखवू शकतात। आणि म्हणूनच फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाचा चार्ज घेतल्यानंतर प्रथम श्रीकर परदेशी आणि आता अश्विनी भिडेंच्या रूपामध्ये कुठेतरी एक नवी टीम बांधणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। अजिंक्य, लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।